हे काटवलं कापून घेतलेले आहे आणि धुतले आहे. याला फ्राय करायचे. हे थोडे फ्राय झालेले आहे काटवलं. त्यात मी टाकणार आहे आता कांदा. कांद्यासोबत याला पुन्हा छान परतवायचे. हे आपले काटवल आणि कांदा झालेला आहे. याच्यात मीठ टाकायचं आहे. तिखट. याला छान परतवून घ्यायचं आहे. ही आपली भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये थोडी कोशिंबीर टाकणार. ही अशी आपली भाजी तयार झालेली आहे काटवलाची.